नमस्कार, मी मयुरी. तर आजचा व्हिडिओ खास आहे. कधी कधी काय होते, आपल्याला काही रेसिपीचे प्रमाण माहीत नसते. तर आजचा व्हिडिओमध्ये रेसिपीचे प्रमाण शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. रवा इडली बनवायचे साहित्य आहे 2 कप रवा, 1 कप दही, अर्धा टीस्पून मीठ, 1 कप पाणी, अर्धा टीस्पून इनो, अर्धा टीस्पून खायचा सोडा. हे प्रमाणात इडली बनवली तर इडली फार सॉफ्ट होते. केसरी रवा बनवायचे साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप साखर, 2.5 कप पाणी, 5 ते 6 केसरचे धागे, 1/4 टीस्पून इलायची पावडर, 3 ते 4 थेंब फूड कलर, 6 ते 8 टेबलस्पून तूप, काजू बदाम गरजेनुसार. हे सगळे साहित्य बनवून रवा फारच स्वादिष्ट होतो. रवा आणि नारळाचे लाडू बनवायचे साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप डेसिकेटेड कोकोनट, 1 कप कंडेन्स मिल्क, 2 टेबलस्पून पावडर साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि बदाम. हे सगळे साहित्य बनवून लाडू फार स्वादिष्ट होतात. हिरवी चटणी बनवायचे साहित्य आहे 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिना, 1 कप कोथिंबीर, अर्धा इंच आलं, अर्धा कप दही, अर्धा टीस्पून भाजून घेतलेले जिरे. हे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटा. हिरवी चटणी छान तयार होते. सांबर मसाला पण आता आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर त्याचे साहित्य आहे अर्धा कप धने, अर्धा कप उडदाची डाळ, 14 ते 15 सुक्या लाल काश्मीरी मिरच्या, 1 टेबलस्पून चना डाळ, 1 टेबलस्पून जिरा, 1 टीस्पून मेथी दाणे, 2 टीस्पून काळी मिरी, 1 टीस्पून हिंग, 1/4 कप सुके खोबरे बारीक केले, अर्धा कप कढीपत्ता. हे सगळे साहित्य सुके भाजून घ्या, नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता आपला सांबर मसाला तयार होतो. त्यानंतर चॉकलेट प्रोटीन पावडरचे साहित्य आहे 1 कप बदाम, 1 कप अक्रोड, 1 कप मखाना, 1/3 कप कोको पावडर, 1/4 कप मिल्क पावडर, अर्धा कप गूळ किंवा साखर. सगळे ड्रायफ्रूट भाजून मिक्सरमध्ये वाटा. नंतर पुन्हा बाकीचे साहित्य वाटा. ही पावडर चाळणीने चाळून घ्या. रोज 1 ग्लास दुधामध्ये 1 टेबलस्पून टाका. मुलांना खूपच उपयोगी अशी ही पावडर आहे. बाहेरून पावडर आणायची गरजही पडणार नाही. त्यानंतर सँडविच मसाला बनवायचे साहित्य आहे 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, 4 टेबलस्पून जिरा, 1 इंच दालचिनी, 2 टीस्पून सौंफ, 2 टीस्पून आमचूर पावडर, 2 टीस्पून काळी मिरी, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून मीठ. हे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मस्त सँडविच मसाला तयार होतो. त्यानंतर बिर्याणी मसाला पण आपण घरच्या घरीच बनवू शकतो. तर त्याचे साहित्य आहे 2 टेबलस्पून धने, 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून काळी मिरी, 3 दगडफूल, 3 तेजपत्ता, 2 इंच दालचिनी, 1 जावित्री, 2 चक्रफूल, 1 टीस्पून शहाजिरा, 4 हिरवी वेलची, 7 लवंग, 1/4 टीस्पून जायफळ, 3 मोठी वेलची. हे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटा. मस्त आपला बिर्याणी मसाला तयार होतो. पण दाबेली मसालाही घरच्या घरी बनवू शकतो. तर त्याचे साहित्य आहे अर्धा कप धने, 4 टीस्पून जिरे, 2 टीस्पून काळी मिरी, 1 इंच दालचिनी, सुके खोबऱ्याचे तुकडे 1/4 कप, काश्मीरी लाल मिरची 4 टेबलस्पून, 2 चक्रफूल, 2 टेबलस्पून साखर, हळद 1 टीस्पून, लवंग 6, मीठ 1 टेबलस्पून. हे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मस्त आपला दाबेली मसाला तयार होतो. वडापावची चटणी पण काही लोकांना खूप आवडते. तर ते बनवण्याचे साहित्य आहे 1 कप सुके खोबरे भाजून घ्या, 1/4 कप लसूण पाकळ्या भाजून घ्या, 3 टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ. हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. मस्त आपली वडापावची जी चटणी आहे ती तयार होते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.